नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहे गुप्त सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी. तेर या ठिकाणी खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे पाहून झाल्यानंतर आता आपण जाणार आपलं फायनल डेस्टिनेशन, ते म्हणजे येडशी येथील रामलिंग मंदिर. हे सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता तुम्ही गर्भगृह. दर्शन घेतल्यानंतर हे आहे रामकुंड मित्रांनो. निसर्गाचा चमत्कार बघा मित्रांनो, भारमय पाणी असते याला. ही सीताची नाणी आणि पलीकडे जे पाहिलं ते गायमुख. नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? मजेत असलंच पाहिजे आणि वेळ मिळेल तेव्हा फिरायलाच पाहिजे. आत्ता आपण आलो तेर या ठिकाणी गुप्त सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी. खूप सुंदर असं मंदिर आहे. त्रिविक्रमादित्य मंदिराच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे. 5व्या ते 6व्या शतकामधलं मंदिर आहे. सातवाहन काळातील हे मुख्य मंदिर आहे. मंदिर पाहू शकता तुम्ही, खूप सुरेख अशा बांधणीमधलं हे मंदिर आहे. हे मंदिर झाल्यानंतर आपण जाणार आहोत मित्रांनो येडशी येथील रामलिंग मंदिर पाहण्यासाठी. आत्ता आपण चला प्रस्थान करूयात येडशी या ठिकाणी. जवळच आहे तेरपासून 31-32 किलोमीटर. चला बघूयात. तुम्ही आता रोड प्रवास मस्त अनुभवा. काम करताना लाजू नका आणि फिरतानी कुठल्याच गोष्टीचा विचार करू नका, कारण व्यवसायाच्या धावपळीतही स्वतःसाठी थोडा वेळ काढावा. नव्या ठिकाणांची सफर मनाला नवी ऊर्जा देऊन जाईल. प्रत्येक प्रवासातून अनुभवांची श्रीमंती वाढत राहील आणि जीवन अधिक सुंदर, समाधानकारक वाटू लागेल. आत्ता आपण जरा गाडीला मस्त पेट्रोल भरून घेऊ मित्रांनो. बराच वेळ झाला आहे आपण गाडी चालवतोय. आत्ता आपण येडशी या साईडला निघालेलो आहे रामलिंग मंदिर पाहण्यासाठी. चला काका, गाडी फुल करा. हां, त्यांना आता गाडी फुल करायला सांगितलं आहे आणि जवळच इथून एक 15-20 मिनटामध्ये आपण पोचू. आता छान वाटतं मित्रांनो. बाईक प्रवास करा, एकट्याने करा, वन डे ट्रिप करा, पण करा. चला आता पेट्रोल भरून झालेलं आहे मित्रांनो. निघूया आता येडशी साईडला. आणि पावसाचं मस्त वातावरण झालेलं आहे, त्यामुळे अजून छान वाटतंय. सर्व एकदम हिरवंगार झालेलं आहे. नाही तर तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यात एकदम उन्हाळा कडक असतो, त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये शक्यतो मी फिरण्याचाच प्लॅन करतो. आत्ता आपण पोचलो आहे येडशीमध्ये. येडशीमधून थोडंसं पुढं गेल्यानंतर आपल्याला सोलापूर हायवे लागतो. हायवेवर न जाता त्याच्याच अलीकडनं आपल्याला लेफ्ट साईडला वळायचं. ब्रिजच्या खालून एक साधारणतः 2-2.5 किलोमीटर पुढं गेला असता आपल्याला रामलिंग हे मंदिर पाहायला मिळेल. छान मंदिर आहे. चला आता जाऊन बघूयात काय नेमकं काय नाही. हे आता आपल्याला अजून एक ब्रिज लागला आहे, ब्रिजच्या खालून जायचं आहे. ब्रिज क्रॉस करून समोर एक 2-2.5 किलोमीटर आहे. आणि पहिले लातूरवरनं या ठिकाणी एक छोटी ट्रेन चालायची, जी मिनी गेजवर चालायची. आता ते रेल्वे स्टेशन बंद झालं वाटतं आहे. आता तो एक खूप चांगला अनुभव होता, लातूर टू रामलिंग. जर कोणाला माहीत असेल, कोणी प्रवास केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. लातूर ते रामलिंग पहिली ट्रेन चालायची. आता तो ट्रॅक बंद झालेला आहे. आता ब्रॉड गेज आल्यात, पहिले मीटर गेज होते छोटेसे. आता त्यातला एवढा अनुभव नाही बरं का आपल्याला, पण छान आहे. पहिल्या त्या ट्रेन चालू होत्या. आता हे बघू शकता, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. काय पाहिजे अजून? अशा वातावरणात जर आपल्याला फिरायला मिळत असेल तर ह्याच्यापेक्षा अजून स्वर्ग सुख काय. मित्रांनो, फायनली आपण पोहोचत आहोत रामलिंग या ठिकाणी. पाहू शकता पार्किंगसाठी प्रशस्त अशी जागा आहे. थोडंसं खाली गेल्यानंतर आपल्याला हे पायरी मार्ग चालू होतो. या ठिकाणी भरपूर असे माकडे आहेत मित्रांनो, थोडं जरा जपून. वानर सेना जिंदाबाद. आपल्याला आल्याच मस्त बजरंगबलीचं दर्शन झालेलं आहे, त्याच्यामुळं आता काय अडचण नाही आपल्याला. हे पाहू शकता तुम्ही समोर आपल्याला हे रामलिंग दिसत आहे. अजून एक बजरंगबली महाराज आणि थोडे जरा वानर सेना डेंजर आहे, त्यामुळे थोडं जरा जपून. आता हे आपल्याला एक मुख्य प्रवेशद्वार लागले. अरे या ठिकाणी पण बजरंगबली आहेत का? बजरंगबली जिकडं पाहावं तिकडं बजरंगबली दिसत आहे आज आपल्याला. अरे छान आहे मित्रांनो मंदिर, एकदम निसर्गाच्या कुशीत. मस्त दरीमध्ये मंदिर आहे. थोडं उतरून खाली यावं लागतं. खाली आल्यानंतर आपल्याला हा मंदिर परिसर पाहायला मिळतो.
खूप पुरातन काळातलं मंदिर आहे. या मंदिराबाबतीत असं सांगतात की ज्यावेळेस राम वनवासात होते त्यावेळेस ते या ठिकाणी त्यांनी ह्या शिवलिंगाची स्थापना करून त्यांची पूजा अर्चा करून या ठिकाणी ते शिवलिंग स्थापन केलेलं आहे. आपण पाहू शकता हे बाहेरच्या बाजू शिवलिंग आहे, हे आता मुख्य शिवलिंग जे राम वनवासात असताना त्यांनी स्थापन केलेलं आहे. मंदिर परिसरामध्ये आपल्याला भरपूर अशा बाकीच्या काही मूर्त्या पाहायला मिळतात, ज्या यादवकालीन असतील किंवा सातवाहन काळातील असतील. हे सगळं झाल्यानंतर आता आपण एका डोरमधून बाहेर पडून समोर असलेला रामकुंड, या रामकुंडाची आख्यायिका अशी आहे की जेव्हा सीतेमातेला तहान लागली होती तेव्हा प्रभू श्रीरामाने, ते समोर पाहू शकता एक छोटंसं होल दिसतं आपल्याला, त्या ठिकाणी बाण मारला होता आणि सीतेमातेला तहान भागवण्यासाठी या ठिकाणी त्यांनी हे पाण्याचा स्रोत उगम केला होता. चला आता वरती जाऊन पाहूयात आपण. वरच्या बाजूला आपल्याला सीतेची नाणी असेल आणि गोमुख, ह्या भरपूर गोष्टी पाहायला मिळणार आहेत. रामकुंड म्हणून आहे, छान आहे मित्रांनो. ते पाहून झाल्यानंतर आता आपण वरती इकडे टॉपला चाललो एका ठिकाणी. बघू इकडं काय हे पाहू शकता तुम्ही. वरतून येणारं जे पावसाचं पाणी आहे ते तर रामकुंडात खाली पडतं आणि आपण आता तिथूनच थोडं वरच्या साईडला जाणार आहोत. तिथे सीतेमाताची नाणी आणि अजून गोमुख वगैरे या सर्व गोष्टी पाहायला मिळतात. थोडं पाऊस कमी असल्यामुळं थोडं पाण्याचं प्रमाण कमी आहे, पण तरी पण छान आहे. तुम्ही इथं व्हिजिट करण्या येण्यासाठी खूप चांगली अशी प्लेस आहे जी येडशी या ठिकाणी आहे. निसर्गाचा चमत्कार बघा मित्रांनो, बारमाही पाणी असतं याला. त्यामुळे गोमुखातून 12 महिने पाणी येतं. तर हे मित्रांनो आपण पाहू शकता ही सीताची नाणी आणि पलीकडे जे पाहिलं ते गायमुख, आणि हे बघू शकता तुम्ही हे रामलिंगचं मंदिर. आज आपण मित्रांनो तेर, त्याच्यानंतर येडशी, ते रामलिंग मंदिर आणि सीताची नाणी, गोमुख हे सगळं पाहून आता रिटर्न लातूरला जाणार आहे. व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अजून वेगवेगळे प्लेसेस सजेस्ट करा जे आपण जाऊन कव्हर करू.